स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपीची निवडणूक झाली। बिनविरोध चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी चुनीलाल आयरे यांची झाली निवड। धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पदपीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी चुनीलाल आयरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर पदपीच्या संचालक मंडळातील सदस्य, शिक्षक प्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। यावेळी पदपीच्या माध्यमातून शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेणे, सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि संस्थेची आर्थिक प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। या बिनविरोध निवडीमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण असून नवनिर्वाचित चेअरमन संदीप पवार व व्हाईस चेअरमन चुनीलाल आयरे यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव। तसेच दोन्ही जिल्ह्याचे कार्यप्रमुख आदरणीय रवींद्र आदरणीय बाबूराव कोसावे, तसेच माजी चेअरमन आदरणीय रामगिरी चौरे, आदरणीय सुदादा आणि ज्यांच्या माझ्या डोक्यावर आज नाही तर ज्या कर्मवीरांच्या नगरीमधून मी आलो त्या पुराडीपासून अतिशय लहानपणापासून त्यांचा या बंदी परिवाराचा माझ्या डोक्यावर हात आहे। ते आदरणीय नानासाहेब, त्याचप्रकारे उपस्थित आदरणीय भैयासाहेब, आदरणीय आबासाहेब, आदरणीय चंद्रकांत सत्तेसा, आदरणीय आमचे माजी चेअरमन आदरणीय शिवानंदजी आप्पा पैसाणे, आदरणीय बाळासाहेब, आदरणीय प्रवीणदादा, सर्व कुलमाचे आमचे आदरणीय बाबासाहेब, सर्व कुलमाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित आहेत। कोणाचं नाव म्हटलं की राहिला समस्या राजवाडी सर असतील, पाटील सर असतील, या सर्व उपस्थित सर्व संचालक बंधू भगिनी तसंच मित्रपरिवार या ठिकाणी आदरणीय ताईसाहेबांनंतर एक भावनाविश या ठिकाणी झालो की माझ्यासारख्या वयाने जरी लहान असेल तरी प्रेम मात्र तुम्ही सर्व माझ्या मनापासून केलं। आदरणीय आमच्या भगिनी आहे शोभाताई, यांनीही कसं बँकेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी व्हाईस चेअरमन पद शोधलेला आहे। खऱ्या अर्थानं आजच्या निवडणुकीपासून एवढंच सांगेल की आपण सर्वांनी जो विश्वास या ठिकाणी माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, कारण की परमेश्वर कृपेने आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी डाग लावून जाईल असं मी कधी वागलो नाही। आणि याच्या पुढच्या काळामध्येही संस्थेचं हित आणि सभासद निहित नानासाहेबांनी याच्यामध्ये सांगितलं की सभासद ही हे सर्वोच्च प्राधान्य असेल, त्याच्यापुढे पद वगैरे कुठल्याही प्रकारचं काही नसेल। हेच त्या प्रसंगी आश्वस्त करतो, नानासाहेबांनी तो विश्वास तुम्हाला दिलाच आहे। आपल्या सर्वांचं परत एकदा ऋण व्यक्त करतो की आपण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला या पदापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिली। या आपल्या पुनश्च आभार व्यक्त करतो आणि थांबतो।